चातुर्य लक्षण नाम ओया 33 वाचण्यास प्रारंभ करतो जी महाराज. श्रीराम. रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. काय माणूस गोरे होयेना, वनायास यत्न चालेना, मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण. आंधळे डोळस होयेना, बधिरते ऐकेना, पांगुळ पाय घेईना हा सहज गुण. कुरूपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे, रूप लावण्य या कारणे पालटेना. अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते. कारभार करिता उमजते सक काही. मान्यता आवडे जीवी, तरी का उपेक्षा करावी. चातुर्ये विण उंच पदवी कदापि नाही. ऐशी प्रचिती येते मना, तरी का स्वहित कराना. सन्मार्गे चालता जना सज्जना माने. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मीठे वितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका माघणे हेची आता.
जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। प्रातस्मरणीय ब्रह्मलीन परमपूज्य मोठे बापांच्या चरणी साष्टांग अभिवादन करून परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुदेवांच्या चरणी सविनम्र साष्टांग प्रणिपात होऊन आज या पौर्णिमाचे निमित्ताने येथे व अप्रत्यक्ष रूपाने या आंतरजालीय माध्यमातून आपापले घरी उपस्थित सश्रद्ध आत्मस्वरूपी गुरुबंधन चातुर्य लक्षण वाचले आहेत. कोणाला चतुर म्हणावं? कोण चतुर? हे प्रश्न आपले डोळ्यासमोर उभा राहते. कोणाला चतुर म्हणायचं? आपण सामान्यतः जी व्यक्ती अनैतिक मार्गाने संपत्ती कमवतो आणि जो दुटप्पेपणा करतो, जो शॉर्टकट मार्गाने वाम मार्गाने संपत्ती कमवतो आणि दिसायला खूप श्रीमंत असं वाटतो, ती व्यक्तीला आम्ही चतुर असे म्हणतो. पण खरोखर ते चतुर आहेत का? समाधानी आहेत का? हे थोडं परीक्षा करून बघण्यासारखं आहे. म्हणून चतुर कोण हा प्रश्न चतुर वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् तमेव विदित्वा हरि ओम हरि ओम. चालू आहे ना? हरि ओम हरि ओम. हां. कोणाला चतुर म्हणायचं? इथे ठेवा आणा. असं आले. हरि ओम. हां, मला एक फार छान कथा आठवते.
हरि ओम. हरि ओम. हॅलो 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 हरि ओम. हॅलो. हां, चालतंय ना. कोणाला चतुर बनायचं? असू द्या असू द्या, मोठ्याने बोला. चतुर कोण? कोण चाणाक्ष? हे आपला प्रश्न आहे. एक सुभाषित खूप सुंदर मी वाचलो होतो. अर्थ असे आहे की जे अनावश्यक आहे त्याचा वांछा करत नाही, जे आपले जीवनासाठी निरुपयुक्त आहे त्याचे इच्छा करत नाही आणि ते संग्रह करण्यासाठी आपला वेळ गमवत नाही. कष्ट काळात घाबरत नाही, अधीर होत नाही, नष्ट झालं तर चिंता करत नाही, त्याला आपण चाणाक्ष असं म्हणू शकतो. सुभाषित फार सुंदर आहे. अनावश्यक जे आहे त्याच्या संग्रहात आपला वेळ गमवत नाही, तो माणूस चतुर आहे जो अनावश्यक काम करत नाही. दुसरा आहे, कष्ट प्रत्येकांच्या जीवनात येतात, अपमान प्रत्येकांच्या जीवनात येते आणि प्रत्येकांच्या जीवनात सगळ्या प्रकारच्या घटनांना समोर जावं लागतंय. ते श्रीमंत असो किंवा गरीब असो, जो ह्या भवसागरात उतरलेले आहे त्या प्रत्येक व्यक्तींना कष्ट चुकलेले नाही. समस्या येत नाही असं नाही आणि जीवनात नष्ट होत नाही असं नाही, पण कष्ट काळात तो अधीर होत नाही. जो अधीर होत नाही त्या पुरुषाला आपण, तो पुरुष जो आहे त्याला आपण चतुर असं म्हणू शकतो. आणि जी व्यक्ती नष्ट झाले तरी चिंता करत नाही आणि प्रयत्न करायचं थांबवत नाही, निरंतर चालत राहतो, निरंतर प्रयत्नशील राहतो, ती व्यक्ती चतुर आहे. जो अधीर झाला तो चतुर नव्हे, जो अशांत झाला, भयभीत झाला, तो चतुर नव्हे. असे एक सुभाषित आहे. कथा एक आठवते. चालाक माणूस कोणाला म्हणायचं? महाराजांचे काळ, त्या काळी सगळे राजा, सेनापती असे मोठमोठे लोकांचे सगळे बालक, जे मुले असतात, ते गुरुकुलला जात असे. दर दिवशी राजवाड्याच्या एक भागात त्यांचे प्रशिक्षण चालायचं, म्हणून त्या सर्वांना तेथे जावावं लागायचे. राजाचं मुलं आणि मंत्रीचे मुलं तेही, आणि त्यांच्यासोबत सेनापती असतात, आणखीन जे प्रमुख असतात त्यांचे मुलं तिथे शिकत असे. त्या काळात दररोज जे जात होते मुलं तेथे विहार करण्यासाठी किंवा चहा पेयपान करण्यासाठी सगळे एकत्र बसायचे. वडीलधारी लोक, राजा, मंत्री, सेनापती सर्व एकत्र बसायचे आणि तेथून हे पाठशाळेला जायचे. जात असताना तेथे ते कोण मुलं हुशार आहेत हे पाहायचं, म्हणून कोण चतुर आहेत, कोण हुशार आहेत हे समजण्यासाठी जात असलेले मुलांना बोलवायचे आणि तिथे थोडं हिरे,
मोती आणि तांब्याचे, चांदीचे आणि सोन्याचे नाणे तिथे ठेवायचे आणि म्हणायचे, विचारायचे प्रत्येकांना की ह्यात कोणती वस्तू अमूल्य आहे. राजे महाराजांची मुलं, मंत्रींची मुलं, सेनापतींची मुलं तिथे जात असल्या कारण सगळ्यांना त्या वस्तूंची ओळख असायची, कोणती वस्तू अमूल्य आहे म्हणून. पण एक घटना असं होत होतं निरंतर, सेनापतीचा मुलगाला कळतच नव्हता की कोणता वस्तू अमूल्य आहे. तिथे हिरे, चांदीचे नाणे, तांब्याचे नाणे, सोन्याचे नाणे, मोती सगळे असं ताटात ठेवले तर, बाळा तुला ह्यात अमूल्य वस्तू कोणता आहे सर्वात म्हणून विचारल्यानंतर तो नेहमी म्हणायचं, चांदीचे जे नाणे असतात त्यांच्याकडे बोट दाखवायचं आणि म्हणायचं हे फार अमूल्य आहेत, कारण का शुभ्र आहेत, पांढरे आहेत. सगळे हसायचे, त्याचा विनोद करायचे, कारण तो सेनापतीचा मुलगा होता. आणि सगळे सेनापतीकडे बघायचे, बघ सर्व मुलांमध्ये तुझा मुलगा तेवढं हुशार नाही. आलेले सगळे कोणती वस्तू, कोणते वस्तू अमूल्य आहेत हे त्यांना कळतंय, पण तुझा पोरगाला कळतच नाही, असं उपहास करायचे. ज्या ज्या दिवशी राजांकडे लोक यायचे, पाहुणे यायचे, त्यावेळी राजा मुद्दामून त्या पोरगाला बोलवायचं आणि म्हणायचं, भरपूर नाणे ठेवून म्हणायचं, ह्यात अनमोल कुठले आहेत, अमूल्य कुठले आहेत. अमूल्य कुठले आहेत ते घे बाळा म्हणून सांगायचे. आणि तो पोरगा नेहमी चांदीचे नाणे उचलायचं आणि पिशवीत भरून घ्यायचं. सगळे उपहास करायचे. असे बरेच दिवस झालं. जवळपास तो लहानपणापासून मोठा झाला तरीही त्याचा सवय बदलला नव्हता आणि सगळे हसत असे. पण सेनापतीला अपमान वाटायचं. सेनापती एक दिवस घरात, बाळा तू एवढा मोठा झालास पण तुला अजूनही कळत नाही का कोणती वस्तू अमूल्य आहेत. हिरे आहेत, हिरे उचललास तर तुला किती अमूल्य असतात हेही कळत नाही का. अमूल्य वस्तू बरीचशी असतात. असं कुमार आपण कथा ऐकत होतो. असू द्या, थोडंफार ते रिपेरी आहेत करून घेतील. मंत्री राजे महाराजे सगळे मुलं हुशार होते, पण हा 8-10 वर्ष झाले तरीही जसे होता तसेच होता. त्याला अमूल्य वस्तू कुठले कळतच नव्हते. म्हणून नेहमी सेनापतीला खूप खंत वाटायचं. ज्यावेळी मोठा झाला त्यावेळी सेनापतीला आवरला नाही. आज हुशार होईल, उद्या हुशार होईल असं वाटत असे त्याला. म्हणून बोलावला त्याला आणि जोरात कानाखाली एक वाजवला. मुलगा लहान असलेला मोठा झाला होता. 15-20 वर्षापर्यंत त्याचं वय होता आणि बाबांनी मारलेले कारण कळालं नाही. विचारला, कशासाठी मारला आता आपण? तर तो म्हणाला, सेनापती आज सुधरेल, उद्या सुधरेल माझं बाळ, म्हणून मी वाट बघत होतो. पण तुला एवढंही अक्कल आला नाही. एवढ्या वर्षात तू एवढंही शिकला नाही की अमूल्य वस्तू कुठले असतात. ज्या ज्या वेळी राजा तुला बोलवतो, मंत्रीगण सगळे बसलेले असतात, पाहुणे मंडळी आलेले असतात आणि
मुद्दामून मला चिडवण्यासाठी, मला अपमानित करण्यासाठी तुला बोलवलं जातंय आणि विचारले जाते, बाळा ह्यात अमूल्य वस्तू काय आहे ते निवडून घे. आणि अशा घटना महिन्यात तीन चार वेळी घटतच असते. आणि तू नुसतं चांदीचं जे नाणे आहेत ते गोळा करतोस आणि घेऊन जातोस. तिथे हिरे आहेत, तिथे अमूल्य असणारे सोन्याचे नाणे आहेत, आणखीन अमूल्य वस्तू आहेत जे अनुपम असतात, ते कधीही उचलतच नाहीस. कधी तू हुशार होणार? कधी माझा अपमान थांबेल? तर आतापर्यंत रडत असलेला तो सेनापतीचा मुलगा हसू लागला आणि म्हणाला, बाबा होय, ते सगळे मला मूर्खच समजत होते आणि तुम्ही पण मूर्खच समजत होता. पण तुम्हाला एक विषय माहित आहे का? 10 वर्षात मी जे चांदीचे नाणे होते ते अमूल्य म्हणत म्हणत त्यांचे उपहासाला कारणीभूत होत होतो. पण इथे या म्हणून सेनापतीला घेऊन गेला आणि त्याचं जे जमीन तळाचे घर असते तिथे घेऊन गेला. घेऊन गेला आणि मंत्रीला, सेनापतीला दाखवला तो मुलगा. मी मूर्ख बनत बनत, मूर्ख असं दाखवत दाखवत 4 मोठमोठे पोती आता मी चांदीचे नाणं गोळा केले आहे. आणि ज्या दिवशी मला जर कळते की या चांदीपेक्षाही सोन्याचे नाणे, हिरे हे अनमोल आहेत, अमूल्य आहेत हे कळते, त्या दिवशी मला विचारायचं थांबतंय आणि माझं सोन्याचे नाणे बंद, हे चांदीचे नाणे बंद होतात. आणि त्या दिवसापासून मला विचारणारही नाही आणि माझ्याकडे चांदीचे नाणे येणारही नाही. म्हणून मी मुद्दामून मूर्ख बनत होतो. पण खरं मूर्ख ते होते, चालाक मी होतो. का? 4 पोती साठवलेले आहे जे तुमचं आयुष्यात कमवत नाही, मी नुसतं हसत खेळत कमवलेले आहे. 4 मोठमोठे पोती आता चांदीचे नाणे आहेत घरात, जे मी माझं चालाखीनं कमवलेले आहे. चालाक माणूस तो असतो, चतुर माणूस तो असतो जो स्वतःचं हित साधत असतो आणि दुसऱ्यांचं नुकसान करत नाही. त्याला आपण चतुर असं म्हणतो. असे बरीचशी चातुर्य लक्षणं इथे सांगितलेले आहेत. चतुरांचे लक्षण काय असते? एक एक लक्षण वाचण्यासारखे आहेत. 14वा समास 14वा दशक आणि 6वा समास आहे. चातुर्य लक्षण खूप सुंदर सुंदर ते गोष्टी सांगितल्या आहेत की चतुर व्यक्ती काय काय करतो, कसे असतो. तर तो निरंतर परिश्रमी असतो, निर्व्यसनी असतो. ती व्यक्ती निर्व्यसनी असते. तो पुरुष कधीही इतरांशी झगडा करत नाही, भांडण करत नाही आणि भांडणमध्ये आपले वेळ घालवत नाही, इतरांचा निंदा करत नाही, कारण का निंदा करण्यात आपला वेळ खराब होत असते आणि संबंध बिघडत असतात, म्हणून संबंध बिघडून घेत नाही. ज्याच्यामुळे समाजात माझे प्रतिष्ठा वाढेल त्या प्रतिष्ठा वाढवण्याचं काम करतो, ज्याच्यामुळे माझं जीवनाचं मूल्य वाढतंय आणि माझे घराचे, माझे संस्थाचे आणि माझे जिथे जिथे मी आहे तिथे त्या लोकांची गरिमा वाढत असते. तसं गरिमा वाढवून घेण्याचं काम करत असते, कारण का त्याला प्रत्येक संबंधाचे मूल्य माहिती आहे, प्रत्येक क्षणाचे मूल्य माहिती आहे. एकदा जीवन गमावला तर परत येत नाही. म्हणून बाह्य सौंदर्य काय देवाने दिलेले असते त्यात फारसा बदल करता येत नाही. अंग ऊन असतील तर काय झालं, मनाचे उमंग भरपूर असतात. म्हणून मनाला सौंदर्य पूर्ण करण्यासाठी तिथे सुंदर आणखीन काही गोष्ट सांगितलेत. जो बाह्य शृंगार करून घेतो तो सामान्य माणूस, जो अंतरंग सुधारतो, जी व्यक्ती अंतरंगाला सुशोभित करून घेतो सद्गुणाने, त्या व्यक्तीचे जीवन अनुपम, अमूल्य, श्रेष्ठ होत जाते. आणखीन एक सुंदर कथा आठवते मला. वडील बाळाला बोलवले. हातात काचेचं एक
वेसल होता, ग्लास, बॉल, जार, काचेचं भांड होतं. त्या काचेच्या भांड्यात ते काचेचं भांडी दाखवत म्हणाले बाळाला, बाळ हे काचेचं भांड हे काय आहे? तर बाळ म्हणाला, काचेचा भांडी आहे बाबा. बघा, मुलांना शिकवण्याचा पद्धत बघा वडीलधारी माणसांचं. काचेचं भांडी आहे बाबा. बरं ठीक आहे, ह्याचं किती किंमत आहे? तो म्हणाला, अंदाजे 2-3 हजार रुपये असतील. बर, या काचेच्या भांडीत मी जर चांदीचं नाणे ठेवले तर हे कितीचं होईल? तर म्हणाला, महाग होईल, कारण का चांदीचे ठेवलेले आहे. जर सोन्याचे ठेवले तर आणखीन किंमतीचं होईल. अरे वा, मग जर मी ह्यात हिरे ठेवले तर? हिरे ठेवले तर काय, या भांडीचं किंमत भरपूर होईल बाबा. बर ठीक आहे. म्हणतच हातातलं भांडी असं सोडले आणि खाली पडला की ते फुटून विस्कळीत झाल्याबरोबर म्हणाले बाबा, बाळ आता किती किंमतीचं आहे? तर बाळ म्हणाला, आता त्याला किंमत नाही, काहीच किंमत नाही. तर बाबा म्हणाले, तसेच आपलं जीवन आहे. ह्या जीवनात आपण काय भरतो त्याच्यानं ह्या जीवनाचं किंमत वाढते. ह्या जीवनात आपण सोन्यासारखे विचार भरलो, हिऱ्यासारखे विचार भरलो, ह्या जीवनात जर चांदीसारखे सोन्यासारखे कृत्य केले, कार्य केले तर आपले जीवनाचं मूल्य वाढते. आपले जीवनात जर हिऱ्यांसारखे मंत्र आपण भरलो, आपले वाणीला, आपले शरीराला, आपल्या बुद्धीला आपण धार देत गेलं तर ह्या जीवनाचं किंमत वाढतंय. आणि जर या जीवनाला आपण उपेक्षा केला तर ह्या जीवनाचं किंमत काडीचंही राहणार नाही. म्हणून तुझं जीवनात असले गोष्टी भरायचं आहे ज्याचे जेणेकरून आपले जीवनाचं किंमत वाढत जाईल. म्हणून आपणही आपले जीवनाची किंमत वाढवून घ्यायचे. जो माणूस आपले जीवनाची किंमत वाढवून घेतो तो माणूस चतुर आहे. जो माणूस जाणतो की जीवनाचं किंमत काय आहे, जीवन तसंच किंमत नाही, पण जीवनात आपण काय ठेवतो, काय करतो त्याच्यामुळे जीवनाचं किंमत वाढते. म्हणून जीवन कशामुळे सार्थक होतो, सार्थकता भाव कशामुळे येतो, काय केले तर मला कृतार्थता वाटतो आणि इथून जाताना आपण आनंद होतो, ती गोष्ट तो करत राहतो आयुष्यभर. आणखीन एक सुभाषितामध्ये असे सांगितले आहेत, काही लक्षणे सांगितले आहेत तिथेही. चतुर माणूस कोणाला म्हणायचं? जो माणूस अधीर होत नाही, जो माणूस उदार आहे. बघा लक्षण कसं सांगतात. जो माणूस उदार आहे, संकुचित नाही, ज्याचे बुद्धी, ज्याचे मन संयमित आहे, ज्याचे जीवन नियमन केलेले आहे, जो इतरांचे जो पुरुष इतर लोकांचे वस्तूंना आशा करत नाही, वस्तूंची आशा करत नाही, ज्या व्यक्तीचं जीवन पवित्र आहे, जी व्यक्तीचं जीवन पवित्र आहे, जो आपल्याला मिळालेले संसाधनांचे योग्य वापर करून घेतो आणि उपेक्षा करत नाही, जो माणूस निरंतर अध्ययनशील आहे आणि बुद्धी वाणीला धार देत असतो, आणि जो व्यक्ती निरंतर समाधानी आहे, संतृप्त आहे, कोणाबद्दलही द्वेष बाळगत नाही, त्या व्यक्तीला आपण चतुर असं म्हणतो. असे आणखीन काही लक्षण आहेत. 1-5 मिनिट आणखीन 1-2-4 लक्षण आपण पुनरावर्तन करू.
जो व्यक्ती अधीर होत जी व्यक्ती अधीर होत नाही, जो माणूस अधीर होत नाही. कोरोनाचा प्रसंग आहे. कितीतरी लोक अनावश्यक अधीर झाले आणि अकारण मृत्यूला प्राप्त झाले. मी काही घटना ऐकत होतो, फक्त कोरोना झाले हे विषय ऐकूनच प्राण सोडले, गतप्राण झाले. काही लोकांचं असं ऐकले मी की माळ्यावरनं उड्या टाकून कशाला जगायचं म्हणून. काही लोक एवढं अधीर झाले की वेगवेगळ्या आजाराने, कोरोनाने नव्हे, वेगवेगळ्या आजाराने आपले प्राण सोडले. हे तरी जाऊ द्यात, कितीतरी माणसं असे आहेत की घरात मृत्यू कधी येते माहित नाही, पण प्रत्येक क्षणी मृत्यूचं आठवण करून घेत होते. त्याच्यामुळे ताणतणावात जगले. सगळीकडनं वारा सुटलेही घाबरायचे, कोणाला स्पर्श करायला घाबरायचे, खायला घाबरायचे, बसायला घाबरायचे, उठायला घाबरायचे, झोपायला घाबरायचे, मरायला घाबरायचे. काय करायचं, किती घाबरायचं. मरण तरी येणारच आहे, पण मृत्यूला न घाबरता जो शूरांसारखा जगतो, तो माणूस जो अधीर होत नाही, त्याला आपण चतुर म्हणतो. मृत्यू तरी येणारच आहे, पण मृत्यूचा आठवण न करता मृत्यूचाही स्वीकृती करून जो जीवनाचा आनंद लुटतो, त्या व्यक्तीला आपण चतुर म्हणतो. असे जीवनात आपले बरेचसे गुण सापडतात, ज्याच्यामुळे आपण चतुर असं ठरतो. चतुर माणूस तो जो निरंतर श्रेयकडे जात असतो, स्वहित साधत इतरांचेही हित साधतो, इतरांचे मदत करतो. असले काळातही सुद्धा खूप लोकांनी मदत केले आहेत. खूप लोकांनी आपलं जीवनाकडे न पाहता इतरांचे सेवा केले आहेत. क्षेत्र वेगवेगळे असतील, ते कोणतेही क्षेत्र असतील, तरीही जे जगण्याचं पद्धत जे आहे, त्यागमय जीवन, ते माणसं चतुर आहेत. न्याय सोडले नाही, नीती सोडले नाही. न्याय नीती सोडणारेही लोक भरपूर आहेत, ज्यांचे लक्ष लोकांचे सेवाकडे नसून पैशाकडे आहे. आणि हेही परिस्थिती आपण पाहत आहोत. म्हणून आपल्या जीवनात एक एक गुणांना भरत जायचं आणि गुणवत्तापूर्ण, क्वांटिटेटिव्ह नाही, क्वालिटेटिव्ह जीवन जगायचं आहे. किती दिवस जगलो ह्यापेक्षाही, किती वर्ष जगलो ह्यापेक्षाही कसे जगलो, किती आनंदाने जगलो, किती उपकृत आहोत आपण आणि किती उपकार केलो आपण, याच्यावरती आपलं जीवनाचं मूल्य ठरतंय. आपलं जीवन निरंतर इतरांना उपकारी ठरावं आणि तेवढंच आपल्याला आनंद पण द्यावं, असे आपलं जीवन असावं. वेगवेगळे घटनांकडून आपण पाहतो की आपलं जीवन अत्यंत अमूल्य आहे आणि या जीवनाला वाया घालवायचं नाही. म्हणून आपल्या जीवनात चांगले चांगले गुणांचं आकलन करूया आणि कोणतेही प्रसंग आलं तर देवावर, सद्गुरू माऊलींवर आपले जीवनाचं भार टाकूया आणि जीवनाला उपेक्षा न करता याचं यथोचित उपयोग करून घेऊया. निरंतर प्रयत्नशील राहूया. एकदा आपण पाहिले आहे की 8 वर्ष दुष्काळ पडणार आहे म्हणून आकाशवाणी झालं. आकाशवाणी झाल्याबरोबरच सगळे लोक म्हणाले, तर ठीक आहे, 8 वर्ष आता करायचं काय, निवांत खायचे झोपायचे, खायचे झोपायचे. जसं आपण कोरोनाच्या काळात केलं ना, खायचं झोपायचं, खायचं झोपायचं, घरात 2 पाऊल चालायचं, बाहेर नाही जायचं, बाहेर जायचं बिलकुल नाही. बाहेर गेला तर कोरोना आहे, कोरोना आहे कुठे माहीतच नाही, पण घाबरले भरपूर होते. आणि घरी बसून करायचं काय, तर करून काय करायचं, तर स्क्रीन टाइम, एक तरी टीव्ही बघायचे, नाहीतरी मोबाईलला साफसफाई करत बसायचे आणि नको ते गोष्टी बघत बसायचे. खूप लोकांनी असं केले आहेत. आपलं आयुष्याचे वेळ
फुकट गमावले आहेत. तसेच म्हणाले की 8 वर्ष आता पाऊस पडणार नाही. पाऊस पडणार नाही म्हणाले की सगळे आळशी झाले. पण एक शेतकरी राबतच होता, मशागती करत होता, आपल्या जमिनीचे मशागती करत करत राहत असताना देवाला सुद्धा दया आली. म्हणाला की हा माणूस एवढं उन्हात परिश्रम करतो, ह्याचा परिश्रम थांबले नाही, कारण काय कळवून घ्यावं म्हणून एक दुसरं रूप घेऊन त्या शेतकरीच्या समोर आला आणि विचारला की शेतकरी मामा, पाऊस तरी 8 वर्ष येणार नाही, 8 वर्ष दुष्काळ राहणार आहे असं आकाशवाणी झाले आहे. सगळे लोक आपापले घरात निवांत आहेत, शेतात करायचं काय म्हणून, आणि तुम्ही बघितले तर शेत नांगरत आहे. याचं कारण काय? तुम्ही निरंतर बीजांचं अवलोकन करत आहे, बीज साठवून घेत आहे, याचं कारण काय? तर त्यावेळी तो शेतकरी म्हणाला, पाऊस 8 वर्षानंतर येईल, पण तोपर्यंत जर मी तसंच आळशी होऊन बसलो तर नांगरण्याचा कला माझ्याकडनं जाईल आणि ते बीज खराब होऊन जातील आणि माझं जमीन खराब होऊन जाईल. म्हणून मी निरंतर परिश्रमी आहे. आता मी राबत राहिलो तर माझं नांगरण्याचं कला वाढेल आणि वेगवेगळे मी कला शिकून घेईन असं म्हणाला. देवाला पण वाटलं की खरोखर हा माणूस परिश्रमी आहे. म्हणून तो त्याच दिवशी पाऊस पडायला सुरुवात केला आणि पाऊस पडला त्याच वर्षी आणि हा व्यक्ती पेरला. बाकीचे 2 वर्षात सगळे जमीन नुसतं नांगरले नसल्यामुळे नुसतं तिथे गवत उगवला आणि यांच्या शेतात भरभरून पीक आली. का? तो मशागती केला होता. तसं कोरोनाच्या काळात आपण आपले जीवनाला, आपल्या बुद्धीला जर धार दिले आहे, प्रत्येक क्षणाला आपले एक ना एक व्यवसाय केले आहे, भविष्याचं नियोजन केले आहे. आज आपले खिशात पैसे नाही तरी सुद्धा उद्या पैसे कमवायचं कसं, ज्याच्यामुळे माझं घर सुखाने राहील आणि मी ज्या लोकांचे संबंध आतापर्यंत त्यांना वेळ देता आला नाही, मोबाईलवर असो किंवा आपण कोणते तरी माध्यमातून असो किंवा त्यापेक्षाही घरात आहे, तर घरात तरी लोकांना मी आजपर्यंत वेळ देऊ शकला नाही. 4-8 महिने म्हणतो, आता 6.5 महिने झाले जवळपास आणि 7वा महिना सुरू आहे आपले. तर ह्या 7 महिने किंवा 9 महिने तरी आपले जीवनात जे अमूल्य व्यक्ती आहेत आपल्या जीवनासाठी, त्यांच्या सोबत आहोत, तर त्यांच्या सोबत असलेले आनंद आपण लुटायचे आहे. भरपूर लोक जे चतुर आहेत ते असं आपले वेळ एक सार्थक कामासाठी वापरतात, संबंध सुंदर करून घेतात, समाजाला बांधून घेतात आणि भविष्याचं नियोजन करतात आणि एक पैसेचं, एक क्षणाचं, क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थंच साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम. असं क्षण आपले जीवन मुक्तीकडे जात असतात, धन कमवत असतात, संबंध वाढवत असतात, प्रेम वाढवत असतात आणि आनंद भरत जातात, अमूल्य जीवन जगतात, अनंत होऊन जातात. ते संत लोक, ते महंत लोक, ते शांत लोक, ते खरं चतुर आहेत म्हणत माझे 2 पुष्प गुरुचरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटवः
कर्तेति नैयायिको अरहं युध्यति जैन शासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो विभुः। ओम शांति शांति शांति। सर्वजण आपण या अधिक मासातील पौर्णिमेच्या पवित्र पर्वात मासागणिक आयोजित सत्संगात सम्मिलित आहोत. आपल्याला जेव्हापासून कळायला लागला तेव्हापासून आपले व्यवहार सुरू झाले. व्यवहार म्हणजे देणं आणि घेणं दोन्ही सुरू झाले. आपलं देणं आणि घेणं हे दोन्हीही आपल्या सुखासाठी असतात. आम्ही त्याच वस्तू देतो जे आपल्याला सुख देतं आणि त्याच वस्तू आपण स्वीकारतो ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सुख प्राप्त होते. जे दिल्याने माझ्या मनाला दुःख पोचते ती कधीही मी देऊ इच्छित नाही आणि जी घेतल्याने मला मनाला क्लेश पोचतो ती वस्तू आम्ही कधीही घेण्याची अपेक्षा करत नाही. समजदार व्यक्ती आपलं व्यवहार सर्वही सुखासाठीच करत असते. आणि आपल्या जीवनातलं सुखदुःख आपलं देणं आणि घेण्यावरच अवलंबून असतं. आपल्याला कोणीही कुठलीही वस्तू कितीही आग्रह केला तरी माझं सुख माझं भलं त्यात नसेल तर मी शक्यतो स्वीकार करत नाही. आणि माझ्या मनाला दुःख देऊन जाणाऱ्या गोष्टी असतील तर मी जरूर देणार नाही आणि नाही द्यायला पाहिजे. आणि एवढं सर्व करत असताना जर व्यवहार करणारी व्यक्ती सदसद विवेक बुद्धी संपन्न असेल याचा अर्थ हित अहित स्वतःची आणि अन्यांची ज्याला कळतं, धर्म अधर्म ज्याला चांगल्या पद्धतीने कळतं, योग्य अयोग्य ज्याला चांगल्या पद्धतीने कळतं, ती व्यक्ती अनैतिक व्यवहार म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला दुःख पोचणार नाही ती व्यवहार करणार नाही. मग सर्वसाधारणपणे जी लोक दुःख अनुभवतात, कष्ट अनुभवतात, मग त्या कष्टाचं कारण काय असेल? त्याला जबाबदार कोण असतील? की आपण स्वतः जबाबदार किती आहोत आमच्या सुखदुःखाला, आणि आमच्या सुखदुःखाला आमच्या समवेतचा जो समाज आहे, परिवार आहे, किंवा अन्य कोण असतील, किंवा निसर्ग आहे,
ते कितपत जबाबदार आहे? यावर खूप चिंतन मंथन अनादी काळापासून होत आलेले आहे. ऋषी मुनींनी यावर चिंतन केलेले आहे. बुद्धिमान लोकांनी यावर चिंतन केलेले आहे. थोर पुरुषांनी यावर भरपूर चिंतन मंथन केलेले. असं चिंतन मंथन करणाऱ्यांमध्ये अनेको लोकांची नावं आपण ऐकतो आणि आपला अनुभव लोकमान्य होईल अशा पद्धतीची निष्कर्ष काढलेले अनेको नीतिकारांना आपण पाहतो आणि ऐकतो आहोत. त्यांना स्मृतिकार या नावाने आपण ओळखतो. पुढील पिढीसाठी नीतिशास्त्र त्यांनी लिहून ठेवले की या गोष्टी क्लेशकारक आहेत आणि या गोष्टी हितकारक आहेत आणि हे त्यागणं योग्य आहे आणि हे स्वीकारणं योग्य आहे. स्वीकारणं योग्य आहे. कारण व्यक्ती स्वतः जर समजत नसेल स्वतःचा हिताहित, अशा वेळी समजूतदार माणसांची, ज्ञानी माणसांची ऐकून तरी आचरण करावं, ही परंपरा आपल्या देशात चालत आलेली आहे आणि अनेक थोर मंडळी याकरता मार्गदर्शन आपल्याला करून गेलेले आहे. अशा थोरांमध्ये महात्मा विदुर एक उच्च कोटीची व्यक्ती. विदुर नीतीमध्ये माणूस दुःखी का होतो याचा निष्कर्ष काढलेले एक नीतिवचन पाहायला मिळतो. जगात बहुतेकांच्या, असं तेही म्हणत नाही की मी 100% बरोबर सांगेन, असं बहुजनांचा अनुभव असा आहे. माणूस दुःखी का होतो, कष्टी का होतो, त्यांच्या दुःखाची कष्टाची कारण काय आहेत व्यावहारिक जगात. मग आध्यात्मिक जगात तत्वशास्त्रीय दृष्ट्या निष्कर्ष वेगळे काढतील. हा अज्ञान दुःखाला कारण आहे. आणि अज्ञान निवृत्ती झाली की ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञान सुखाचा कारण बनतो. अधर्म दुःखाचा कारण आहे आणि धर्म प्राप्ती केली की धर्मात सुखम भवती होते, असं आपण तिथे पाहतो. महात्मा विदुर एक तटस्थ व्यक्ती आहे, ज्यांना अध्यात्माचाही प्रगाढ ज्ञान आणि अनुभव आहे आणि व्यवहारशास्त्रातलाही ज्यांना खूप मोठं ज्ञान आणि अनुभव आहे. दुःखाची एक 5-6 निष्कर्ष कारण काढले त्याने. ईर्षा, घृणी, असंतुष्टी, अतिक्रोध, नित्य संशय, परभाग्य उपयोग, ही 6 कारण शोधून काढले की माणूस दुःखी का होतो. आणि या 6 मध्ये आपण सगळेजण बसणार, कुठल्या ना कुठे कशात ना कशात तरी या 6 मध्ये आपण जर आपण दुःखी असू आपल्या जीवनात, या 6 मध्ये कशात तरी आपण एकात असतो. आणि या 6चे 6 जर सांभाळायला शिकलो तर बहुतेक आपण कष्टी दुःखी होणार नाही. पहिलं, ईर्ष्या. मानव जातीचा एकूण अभ्यास करता त्यांना आढळलं
की माणसांचं दुःखाचं एक कारण कुठलं असेल तर ती ईर्ष्या. ईर्ष्या म्हणजे अन्यांचा उत्कर्ष सहन न करणं. मग त्याकरता त्या व्यक्तीला कसं खाली खेचता येईल, त्या व्यक्तीला कसं अप्रतिष्ठित करता येईल, या दृष्टीने कार्योन्मुख होणे ईर्ष्या म्हणतात. कोणाचंही भलं चांगलं पचनी न पडणं, आणि हे भरपूर लोकांमध्ये आढळतो. मनुष्य स्वभाव असा असायला पाहिजे की माझं भलं ज्यात आहे त्यात इतरांचंही भलं अशातच असते. तर मला ज्या गोष्टीत आनंद वाटते त्याच गोष्टी जर दुसऱ्यांना लाभले तर त्यांना आनंद होते, तर मी आनंदी व्हायला असं अडचण काय नसते. पण अन्यांचा आनंद मला पाहावला नाही, त्याला घृणा म्हणतात. मनात घृणा म्हणजे तिरस्कार भावना निर्माण होतो. घृणा म्हणजे तिरस्कार भावना, ईर्ष्या निर्माण होतो त्यातनं. हा जो तिरस्कार आहे, हा तिरस्कार मला जे नको आहे, माझा अहिताचा आहे, त्याला मी जरूर तिरस्कार केला तर काही अडचण नाही. पण ज्या गोष्टीमुळे दुसऱ्यांचं भलं झालंय आणि भलं जर मला पावत नसेल, जर मला ती टोचत असेल, बोचत असेल, तर त्याला घृणा, घृणा ही शब्द आहे. ही घृणा माणसांना दुःखी केलेली आहे. अनेक लोकांची जीवनात आपण पाहतो ही घृणा. आमच्या भावबंधांमध्ये कोणाचं तरी चांगलं झालं, आनंद फार लोकांना कमी होतो. गावात कोणाच्या तरी खूप काय चांगलं झालं, फार कमी लोकांना आनंद वाटतो. दुःखी असणाऱ्यांची संख्या अधिक असतो. एकाचा उत्कर्ष मला सहन होत नाही, त्याचा कारण घृणा. ज्यांनी घृणा बाळगलेली आहे ती व्यक्ती आयुष्यात कधीही आनंदी संतोषी होऊ शकत नाही. महात्मा विदुरांचा अनुभव आहे. जी व्यक्ती घृणा मनात बाळगलेले ती कधीही नाही सुखी होत. मग ते आपले मित्र असतील, आपल्या परिवारातले असतील, नात्यातले असतील, समाजातले असतील, देशातले असतील, कोणी असतील, त्यांचा उत्कर्षात माझं मन जर भरून आला, त्यांच्यापेक्षाही मला जर आनंद अधिक वाटलं, तर माझ्या सुखाला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माझ्या सुखाला कोणीही बाधा पोचवू शकत नाही. हे गुण दुसऱ्यांनी कोणी माझ्यात घालता येत नाही. घृणा आम्ही स्वतः तयार करून घेतो, स्वतः निर्माण करून घेतो. म्हणून असा एक गुण मला बाळगता येईल का, जास्तीत जास्त वेळ आनंद, आयुष्यभर आनंदी राहण्याकरता अन्यांच्या उत्कर्षामध्ये, अन्यांचा उत्कर्ष पाहून मलाही तो आनंद घेता येईल का, मलाही आनंद अनुभवता येईल का, फार कठीण आहे. समाजात कोणीही कितीही चांगलं केलं, कितीही परिश्रम केलं, कितीही त्यांच्याकडे सद्गुण जरी असले, कितीही मान सन्मान प्रतिष्ठित व्यक्ती समोर आली, तर त्या व्यक्तींना भेटल्यानंतर, त्या व्यक्तींचे सर्व पाहिल्यानंतर माझ्या मनात आनंदच व्हायला पाहिजे. जर तो न होता, माझ्या मनात जर तिरस्कार भावना उत्पन्न झाला,
घृणा निर्माण झाली तर समजायचं की मला कुठलंही देव सुद्धा सुखी करू शकत नाही. कारण माझ्या मनात घृणा देवानी नाही टाकलेली, तिरस्कार देवानी नाही टाकलेले माझ्या मनात. मी निर्माण करून घेतलेली ही एक अवगुण आहे माझ्यातलं. मला सुखी व्हायचं असेल तर हे घृणा त्यागावं लागेल, तिरस्कार त्यागावं लागेल. हा होय. मी प्रयत्नपूर्वक याच्याकरता साधना करावी लागेल. ज्या ज्या वेळी मनात तिरस्कार भावना येतात ना, त्या त्यावेळी माझ्या तिरस्काराला समजावून सांगण्याची क्षमता माझ्यात मीच संपादित केलं पाहिजे. कोणी त्यावेळी मला नाही येणार. कारण माझ्या मनात काय खेळ चालू आहे, काय कोलाहल चालू आहे, हे अन्यानं लवकर नाही कळणार. त्यामुळे अन्य कोणी आम्हाला त्या बाबतीत सांगू शकणार नाही. ही ज्या ज्या वेळी माझ्या मनात हा भाव उत्पन्न होईल, हा घृणा प्रकट होण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी ही मलाच कळत असते आणि मीच त्यावेळी माझा अनुष्ठान सुरू करायला पाहिजे. नाही, हे योग्य नाही आहे, हे योग्य नाही आहे. माझ्या मनाला मी समजवायला सुरू केला पाहिजे. त्यावेळी हळूहळू हळूहळू एक वेळ सोडून 10 वेळ त्याला समजावलं तर ते कुठेतरी ऐकेल थोडासा. आणि त्याच्याबरोबरच आम्ही जर सपोर्ट करत गेलो, त्याला पाठिंबा देत गेलो, तर तो घृणा वाढत जाईल आणि कुठलंही उत्कर्ष, कुठलंही भलं सहन नाही होणार. आणि जगात नेहमी अनेक गोष्टींची आनंद घेण्याची प्रवृत्ती आमच्यात निर्माण होणं आवश्यक आहे. जर मला कशात नाही या जगात आनंदच घेता नाही आला तर मी सुखी कसं होणार? कशालाही चांगलं म्हणता नाही आलं मला तर मी सुखी कसं होणार? कारण समस्या माझ्याच मनात आहे आणि मूळ माझ्यातच आहे. जग जगासारखंच आहे, पण त्याला मानण्याची प्रवृत्ती माझ्यातच नसेल तर मी कसं सुखी होईन? म्हणून माझ्यातली घृणा मीच कमी करायचं, तिरस्कार भावना मीच कमी कराय, माझ्या स्वीकृती भाव वाढलं पाहिजे. स्वीकृती आमच्यात फार कमी आहे, तिरस्कार आमच्यात प्रचंड. आज सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत किती गोष्टी स्वीकारले आणि किती गोष्टी नकारले, तिरस्कार केली. ही जर संध्याकाळी एक यादी, एक सूची बनवून बघितलं तर आम्ही मनापासून स्वीकारलेली गोष्टी फार कमी असतील. आणि मनापासून आपण बाहेरून हाताने आपण खूप गोष्टी स्वीकारतो, पण आमचं मन स्वीकारलंय का त्याला? लोकापवादासाठी, लोकनिंदेसाठी किंवा लोकलज्जेसाठी म्हणा किंवा लोक समाधानासाठी आपण अनेक गोष्टी स्वीकारतो, पण ते मनापासून स्वीकारलेले नसतात. आणि ते फक्त आपल्याला कळतात. आपणच त्याची सूची बनवायचं की मनापासून स्वीकारलेल्या गोष्टी किती आहेत आणि नकारलेल्या गोष्टी किती आहेत, मी तिरस्कृत केलेल्या गोष्टी किती आहेत. आज 10 असतील तर उद्या 9 होतील का? परवा दिवशी ते 4 होतील का? आणि मी जेव्हा यांची संख्या कमी करत 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 आणेन त्यावेळी नक्कीच सुखाचा साठा माझा वाढत चाललेला असेल. दुसरं गुण आहे क्रौर्य, हिंसा. ही प्रवृत्ती जोपर्यंत आमच्यात आहे तोपर्यंत आम्हाला ते स्वस्थ राहू देत नाही. मग हिंसा ते दैहिक असेल किंवा वाचिक असेल किंवा मानसिक असेल, दुसऱ्यांच्या मनाला दुःख पोचवणाऱ्या गोष्टी, दुसऱ्यांना शब्दांनी दुःख पोचवत, शब्दांनी त्यांना हिंसा द्यायचा, दुखवायचा, आणि दुसऱ्यांना दैहिक दृष्ट्या सुद्धा
पीडित करायचं, पीडा द्यायचा. पीडा देण्याची वृत्ती, हिंस्र वृत्ती जी आहे, माझ्या मनातली हिंसा ना मला सुख देऊ देत आणि ना दुसऱ्या कोणालाही सुख देऊ देत. कारण हिंसेचे अर्थच आहे की पीडा. आणि पीडा अशी एक गुण आहे, हिंसा असा एक गुण आहे. आणि मी द्यायचा हिंसा आणि त्यांच्यापासून मी अहिंसा कधीही प्रेम देत असतो, अहिंसा कधीही शांती देत असतो, अहिंसा कधीही हित देत असतो. आणि मी देणार हिंसा आणि अपेक्षा करणार अहिंसेचा परिणाम सर्वही मला कसं मिळेल? मी जर कडुलिंबाचा बी टाकलं असेल तर त्याला आंबा कधीही येऊ शकत नाही, कधीही येऊ शकत नाही. कारण मी जे दिले त्याचीच फळं त्याला येणार आहे. मी जे दिलेले तीच व्याजाने परत येणार आहे. मी जे पेरलेले तीच धान्य त्याला लागणार आहेत. मी ज्वारी पेरलेले आणि त्याला मक्याची कणीस लागावं असं म्हटलं तर कधीही नाही होणार, लागणारच नाहीये. जशी घृणा हे तिरस्कार ही एक दुःख निर्माण करणारा गुण आहे आपल्यात, तसं हा सुद्धा, क्रौर्य सुद्धा, क्रौर्य ना कधी मला सुख देत आणि ना दुसऱ्यांना. क्रौर्य म्हणजे हिंसा आहे. आपण भारतीय सभ्यतेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये माहिंसात सर्वभूतानी आमच्या श्रुती आणि स्मृतींचा घोष आहे. कुठल्याही जीवाला पीडा द्यायचं नाही, हिंसा द्यायचं नाही. बुद्धिपूर्वक, हा न कळत होत गेला तर त्याला प्रायश्चित आहे. बुद्धिपूर्वक केलं असेल तर मला कसं स्वस्थ राहू देईल ते? माझ्या मनामध्ये हिंसा जर वास्तव्याला असेल तर माझ्या कृतीमध्ये सर्वही ते उतरते. कारण जी धातू आहे तीच वस्तूमध्ये प्रकट होत असते. म्हणजे एखाद्या वस्तू बनवायला जी धातू वापरतो, म्हणजे मडकं बनवायला माती वापरतो, माती ही धातू आहे. मडकं बनवतो, त्याच्यापासून मूर्ती बनवतो किंवा अन्य काहीतरी बनवतो, पात्र बनवतो. जी धातूमध्ये आहे तीच मडक्यामध्ये येणार. तसं आमच्या मनामध्ये जे आहे ना तीच माझ्या वाणीमध्ये येणार, तीच माझ्या पाहण्यामध्ये येणार, तीच माझ्या श्रवणामध्ये येणार, तीच माझ्या देण्यामध्ये येणार, तीच माझ्या घेण्यामध्ये येणार. मूल धातू सर्वांमध्ये प्रकट होणार. मग माझ्या मुळातच जर हिंसा असेल, अहिंसेची फळ सुख शांती मला कसे मिळतील? कसे मिळतील? मी कोणाला तरी थप्पड लावणार आणि त्यांनी माझा आरती ओवाळून माझा हार तोराई देऊन माझा सन्मान करावं अशी अपेक्षा मी कसं करता येईल? मी त्याला 2 दिलीये तर तो वेळेने का होईना येईल, देईल. आज त्याच्याकडे ताकद नाही, गोळा करून आणायला वेळ लागेल, एवढाच परिणाम आहे. पण आता या जन्मात नाही झाले तर पुढच्या जन्मात तरी येईल. कशावरून? बघा, महाभारतात देवव्रत शंतनू महाराजांचा मुलगा आपल्या भावंड्यांच्या लग्नासाठी 3 मुली आणला होता. तेही स्वयंवरातनं उचलून आणला होता. चित्रवीर विचित्रवीर यांबरोबर 2 मुलींचं लग्न झालं आणि 1 राहिली. ती म्हणाली, मला कोणाला देणार? तू करून घे, तू आणलायस तर. हा म्हणाला, नाही, माझ्या वडिलांना मी शब्द दिलेले, आजन्म मी लग्न करणार नाही म्हणून प्रतिज्ञा केलेले. त्या प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा असं म्हणतात. त्या प्रतिज्ञेचं नावच आहे भीष्म. भीष्म म्हणजे कधीही न तुटणारा, कधीही न ढगमगणारा. भीष्म शब्दाचा अर्थ
कुठल्याही परिस्थितीत न बदलणारा, अशी प्रतिज्ञा मी केलेली आहे. त्यामुळे मी भीष्म आहे, मी नाही करणार लग्न. त्यावेळी तिला राग येणं स्वाभाविक होतं. जर तुला माहित होतं तर दोघांनाच आणायचं होता, 3 का आणलास तू? आणि त्या भर सभेतनं उचलून आणलास ते आणलास, दोघींचं लग्न लावला आणि माझा अपमान नाही काही, माझा काय करशील तू? ते म्हणाले मी काय करू आता. आणि अशी थैथयाट करत गेली ती मुलगी. म्हणाली सूड उगवल्याशिवाय राहणार नाही मी, प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही. एका जन्मात शक्य नाही झाला. आता तरी मी मुलगी आहे आणि तू महापराक्रमी आहेस, महारथी आहेस, तुझ्याबरोबर मी आत्ता लढाई करू शकत नाही, पण येईन म्हणाले. येईन. गेली, प्राण त्यागली. का? इथं एवढा अपमानित होऊन कसं जगेन मी? नाही, मी येईन परत म्हणाले. गेली. गेली, दुसरं शरीर धारण केले. तिथेही शक्य नाही झाला आणि तोही शरीर तपश्चर्या करून ह्याला काहीतरी करेन म्हणाले. तपश्चर्या केली, याला संपवण्यासाठी देवा ताकद दे म्हणाले. नाही जमलं. तिसरा जन्म, ते जन्म सोडून दिले आणि तिसरा जन्म धारण केली. आणि ते शिखंडीचा जन्म धारण केली. म्हणाली या जन्मात मी तुला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी भीष्माला जी गती देणं तिनं निश्चित केली होती त्या गतीला पोचवले. म्हणजे ह्याचा प्रवास एका जन्मात संपेल असंही नाहीये. हिंसेचा प्रवास अनेक जन्मापर्यंत सुद्धा चालत राहतो. ही एका व्यक्तीची कथा नाहीये, अशी खूप सारे आहेत. पण कोण कशासाठी आलेले आहेत आपल्याला माहित नसते, पण जे जिद्द घेऊन आलेले आहेत त्यांनाच ती माहिती असते. भीष्मांना माहित नव्हतं हे शिखंडीच्या रूपात ती अंबिका आली, हे माहित नव्हतं. अंबालिका ती आली आहे हे माहित नव्हतं त्यांना. अंबिका अंबालिका, ती अंबालिका या रूपात आली त्यांना माहित नव्हतं. पण अंबालिकेला माहित होतं की मी यांच्यासाठी कोणतं रूप धारण करून आले आणि किती जन्म आता बदलून आले यांच्यासाठी. प्रतिशोधासाठी तपश्चर्याही केली, साधनाही केली आणि शेवटी साध्य केले. मी पेरलेले असेल तर उगवणार काय? तेच उगवणार. म्हणून हिंसा कधीही शांती नाही आणू शकत. अग्निकुंडात जर तूप ओतली तर अग्नी शांत नाही होणार, आणखीन भडकणार. हिंसेने हिंसाच भडकेल, त्यातनं अहिंसा तयार होणार नाही. म्हणून मनात जितकं शक्य आहे तितका अहिंसा गुण बाळगायला शक्य आहे का? मला जर सुख हवं असेल तर माझ्या बोलण्यात, माझ्या चालण्यात, आपण भारतीय मंडळी पाय ठेवताना सुद्धा विचार करतो की हे मुंगी मरू नये, बाहेर नेऊन सोडतो आपण. का? माझं काय वाईट केलेलं आहे आणि मी का करावं? आपण बराच वेळ घरात असं करतो की या रस्त्याने मुंग्यांची रांग चाललेली असेल, जरा मीठ टाकले तर रस्ता बदलतात, कापूर टाकले तर रस्ता बदलतात, जरासा लसूण टेचून टाकले तर रस्ता बदलतात. घरात सापच आलेले आहे म्हणून घराला नाही आग लावत आपण. सापाला कसं बाहेर काढता येईल? हा साप जाईल ना बाहेर. कुठल्याही लहान जीवाना उग्रवास सहन होत नाही. कुठल्याही लहान जीवाना उग्रवास सहन होत नाही. म्हणून आपण जरासा उग्रवासाचा काहीतरी टाकले तर ते बाहेर जातं. लसूण, एक मूठभर लसूण घेतला, चेचला चांगला आणि तिथे टाकला त्या दिशेला जिथे साप गेला, तिथे साप तिथे फार वेळ राहणार नाही, पळून जाणार बाहेर. त्याला मारूनच बाहेर काढावं असं काही नाही. आणि बरीच लोक साप गेले म्हणून घराला आग लावलेले महानुभाव सुद्धा आहेत.
सापाला बाहेर काढण्याकरता घरच जाळून टाकलेली माणसं आहेत. म्हणजे असंच नव्हे, एक एक दुर्गुणासाठी जीवनच संपवलेली. एक साप आत गेलाय त्याला बाहेर काढायचा नाही, घरच संपवलेली माणसं आहे. आपल्याला प्रयत्नपूर्वक माझ्या खाण्यात हिंसा होणार नाही ना हे काळजी घेता येत नाही का? माझ्या खाण्याकरता कोणाचा जीव जाणार नाही ही घेता येणार नाही. माझ्या खाण्याकरता कोणाचा जीव गेला असेल तर मी कसं स्वस्थ राहू शकेन? ज्याचा जीव गेलेले आहे ती बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ना. आज त्याचा ताकद नाहीये, आम्ही घेतले, पण उद्या कधीतरी त्याला ताकद येईल, ते येणार. आपण नेहमी ऐकतो, एक महात्मा आणि त्यांचे शिष्य चाललेले होते. जाताना एक माणूस खूपच छोट्या 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 जीवांना पकडून मारत होता. छोट्या छोट्या जीव होते, पकडून मारत होता. तेव्हा शिष्य गुरुना विचारलं, गुरुजी काय न्याय नाही का या जगात? ह्या छोट्या छोट्या जीवांना इतकं मारतो, मग ह्याला काय शिक्षा भिक्षा नाही का? गुरुजी म्हणाले, भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर सांगेन तुला. काही वर्षानंतर रस्त्याने चाललेले होते आणि एक साप कोणतरी अर्धवट मारलेले होते, त्याला जखम झालेला होता. फक्त अर्धवट म्हणजे काही नाहीये, फक्त सापाला जखम झाला होता. थोडासा जखम झाल्यामुळे त्याला बारीक अशी मुंग्या लागलेली होती आणि त्या मुंग्या असं चावत होते सापाला की साप तडपडत होता. कितीही तडपडले तरी मुंग्या सोडत नव्हते. आणि शिष्य विचारलं गुरुजींना, गुरुजी एवढ्या मुंग्या मिळून एका सापाला असा का त्रास देतात हे? तेव्हा गुरुजी म्हणाले, काही वर्षापूर्वी प्रश्न विचारला होतास ना, छोट्या छोट्या जीवांना मारणारा एक माणूस, ह्याला काही शिक्षा भिक्षा नसेल का? ही शिक्षा आहे बघ. पूर्वी ज्यांनी छोट्या छोट्या जीवाला मारला होता ना, ते सगळे आता मुंग्या होऊन आलेले आहेत आणि तो आता साप होऊन आलाय आणि ते आता प्रतिशोध घेत आहेत, बदला घेत आहेत. ते हे नियम आहे निसर्गाचा, केले ते भोगलेच पाहिजे, हे नियम आहे. आणि माझ्या खाण्याकरता किती जीव गेलेले आहेत, ते जीव काय आम्हाला देऊ, आमच्याकरता काय आशीर्वाद देणार आहेत? हा, याच्या घराण्याचा कल्याण होऊ दे, याला स्वर्गप्राप्ती होऊ द्या, नाही, टाचा घासतच मेलेले आहेत ते. या जन्मात नाही जमला, पुढच्या जन्मात तरी तुला बघून घेईन म्हटले असतील ना ते. त्यांची भाषा जरूर आम्ही ओळखलं नसेल, ओळखू शकलो नसेल, पण त्यांची भावना काय आमच्याकरता आशीर्वादाची नसणार आहे, नक्कीच नसणार आहे. मग माझ्या याच्याकरता ही हिंसा नाही का, ही हिंसा मला सुख देणार आहे का? पण आम्ही अजाणतेपणाने खूप हिंसा करतो, आमच्या अजाणतेपणाने. ही हिंसा कधी ना कधी तरी मी एवढा हिंसा करणारा माणूस आणि आयुष्यात सुखाची अपेक्षा करतो, ही नाही का वेडेपण आमची? मी कधी कोणाला अहिंसेचा डोसच दिलेले नाहीये आणि मी अहिंसेची फळ मात्र मागतो, सुख शांती कसं माझ्या जीवनात मिळतील? म्हणून माझ्या बोलण्याने बुद्धापूर्वक दुःख देण्याच्या वृत्तीने किंवा दुःख देण्याच्या हेतूने, हिंसा करण्याच्या हेतूने मी केलेली कृती आहेत ना, हे कृती त्याची फळं घेऊन येणार आणि दिलेले ते मला परत मिळणारच आहे. म्हणून हिंसा किती ठेवायचा मी, आणि माझ्या जीवनात मी सकाळपासून रात्रीपर्यंत विचार करून, बाबा मी ही हिंसा किती कमी करता येईल. माझा बोलण्यातली असेल, शब्दांनी माणसं दुखवले जात असतील तर शब्द मला बदलता येईल का? मला शब्द परिवर्तित करता येईल का? शब्द काय कमी आहे का? शब्दकोश काय छोटा आहे का? जगात खूप मोठा शब्दकोश आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी किती छान छान शब्द आहेत ना, त्याचा वापर करता येणार नाही का? आपण म्हणतो, एखादा माणूस आला बाबा अमावास्या म्हणतो आपण,
काय गरज आहे का त्याला म्हणायचं हाय तवा आलाच बघा, तवाच आला बघा म्हणायचं. काय गरज आहे का असं म्हणायची? आणि त्या माणसालाच आपण चांगल्या शब्दाने म्हणता येणार नाही का, अरे काय कोकिळ आला, काय कावळ्या आलास म्हणण्यापेक्षा काय कोकिळ आलास तू असं म्हटलं तर चालणार नाही का? भाव तोच आहे, पण शब्द बदलला तरी सुद्धा माझी हिंसा कमी होते, माझी इच्छा पूर्ण होईल पण हिंसा कमी होईल. जगात असे खूप चांगले शब्द आहेत. आपण लट्ट पोट्या असं म्हटलं तर त्याला दुःख पोचणार की नाही पोचणार? पोटोबा आला बाबा असं म्हटलं तर दुःख पोचणार की नाही पोचणार? नाही, त्याच्याकरता छान शब्द आहे, लंबोदर आले. नाही का शब्द चांगला? अरे देवाचं नाव घेतलं, मला देव म्हणतोय, अर्थ तोच आहे त्याचाही, पण शब्द चांगला वापरता येणार नाही का? शब्द चांगला वापरताय. वचने का दरिद्रता? प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः तस्मात् तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. प्रिय वाक्य आणि शब्द प्रदान केल्याने सर्व जर जीव संतुष्ट होत असतील, तस्मात् तदेव वक्तव्यम, म्हणून ते शब्द वापरण्याकरता, प्रिय शब्द वापरण्याकरता वचने का दरिद्रता, का दारिद्र्य बाळगावं? काही लोक किती असले तरी दरिद्रासारखे वागतात. संपत्ती असते खूप, पण व्यवहार मात्र सगळे दरिद्रांचे. तसं आमच्याकडे एवढा फुकटचे शब्द संपत्ती एवढा पडलेले असताना इतका कंजूस, हुडकून हलकट शब्द वापरायचा, हलका शब्द वापरायचा, हुडकून शोधून. सर्वे तुष्यन्ति जन्तवः तस्मात् तदेव वक्तव्यम, म्हणून चांगला शब्द वापरायला दारिद्र्य का माणसाना? अरे केवढा छान माणूस आहे असं म्हटलं तर काय बिघडणार आहे? काय नालायक आहेस तू, काय मिळालं का? आपण त्याला नालायक म्हटलं, त्याच्या मनाला दुःख पोचलं, पण मला काय मिळालं त्यातनं? मला त्या शब्द जे वापरलेले त्याचा परिणाम निश्चित कधीतरी, मी नालायक म्हटले ना, तो मला महानालायक कधी ना कधीतरी ठरवणार का? गेलेले शब्द आहे तो. गेलेले शब्द, सोडलेले बाण हे परत कधीही येता येत नाही, फक्त त्याचा परिणामच भोगावा लागणार. वापरलेले शब्द आणि सोडलेले बाण आहे ना, ह्याला केवळ परिणामाला सामोरे जावं लागतंय, ते शब्द परत घेता येत नाही. म्हणून आमचे शब्द अहिंसक असतील, माझी कृती अहिंसक असतील, माझी नजर अहिंसक असेल. काही काही माणसं नजर टाकले ना बाबा मडकं सुद्धा फुटतात, पोरं रडायला लागतात, दूध देणारी जनावरं लाथ मारतात त्या दिवशी. केवढी ताकद आहे नजरेत. चांगलं नाही ना, वाईट नजर. का? हिंसा भरलेले त्यात, हिंसा भरलेले. अहिंसक असायला पाहिजे. माझी दृष्टी अहिंसक बनवता येईल का? माझी हस्त अहिंसक बनवता येईल? लोकांना देईन तर चांगलं देईन, आणि समजा मी काही दिले तर लोक त्यावर प्रतिक्रिया करत असते, नाही असं नाहीये. मी चांगलंही दिले तर पाहणाऱ्यांची दृष्टी ठीक नसेल तर तो काहीतरी म्हणत, पण तो म्हणतोय म्हणून आपण का त्याला परत उत्तर करायचं? करायची गरज आहे का? नाही आहे ना. पण ती त्याचं काम करते आणि मी माझं काम करायचं. त्याचं काम ती करत असते. बघा, पाण्यात एक विंचू वाहून येत होता. आमचे कीर्तनकार सांगतात विंचू वाहून येत होतं आणि त्याला उचलून बाहेर टाकावं आणि जगवावं म्हणून साधू काय केला, विंचू असा हातात घेतला, टाकायला गेला तर डंक मारायचा. डंक मारल्यावर हात झाडले की परत खाली पडायचं, खाली पडले की पुन्हा उचलणार, टाकायला जाईपर्यंत पुन्हा डंक मारायचा. 3-4 वेळ असं झालं. शेजारी उभा असणारा काय म्हणाला, महाराज तुम्ही त्याचा जीव वाचवण्याकरता इतका प्रयत्न करताय तरी सुद्धा ते नीच विंचू तुम्हाला डंकच मारते, आणि जाऊ द्या ना, मरू द्या ना म्हणाला. साधू म्हणाले त्याचा स्वभाव जर ते सोडत नसेल तर माझा स्वभाव मी का सोडावा?
त्याचा स्वभाव डंक मारणं, विष देणं तिचा स्वभाव आहे. जर त्याचा स्वभाव एवढा वेळ झाला तरी ते सोडत नसेल तर माझा स्वभाव याचा रक्षण करणं. मी का सोडावं ते? त्याचं ऐकून मी सोडायचंय माझा स्वभाव? आपण नाही बदलला पाहिजे. आपण जगात किती चांगलं करतो वाईट करतो याला महत्व नाहीये. आपण चांगलं जे करतो ना, कोणी काही म्हटलं तरी ते करत जाणं, आपलं कर्तव्य नाही सोडायचं. हा एखादा विंचुनी असा डंक मारल्याबरोबर मी माझं कर्तव्य सोडणं म्हणजे माझ्या कर्तव्यापासून मी विचलित झाल्यासारखं आहे. ते नाही करायचं. आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. नाही मी अहिंसा देतो आणि तो हिंसा देतो, हा त्याच्याकडे जे आहे तो ते देईल, माझ्याकडे जे आहे ते मी देईन. ही भावना जेव्हा आपण धारण करू, ऐकायला बरं वाटते पण कृतीत कठीण असते होई नाही का? ऐकायला खूप बरं वाटते पण बघा सा घरी गेल्यानंतर उद्या सकाळी की जरासा अहिंसा धारण करता येईल का? पण गोष्टी खूप छोटी 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 आहेत. बघा ना, सासू सुनाने प्रयत्न करून बघावं, बाप लेकाने प्रयत्न करून बघावं, पती पत्नीने प्रयत्न करून बघावं, मित्रांनी प्रयत्न करून बघावं, शत्रूंनी प्रयत्न करून बघावं. जर प्रयत्नाला लागलं तर फळ येणारच त्याला. फक्त प्रयत्न प्रामाणिक पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. मला सुख समाधान आयुष्यात हवं असेल तर हे गरजेचं आहे. मी अहिंसक बनणं गरजेचे आहे. जेवताना ताटाकडे बघितलं की मला वाटलं पाहिजे ह्यात कोणाचा तरी जीव गेला नाही ना, असा जर मी काळजी घेतली आणि जर काय दिसलं तर तडपडणारी ती प्राणी दिसलं पाहिजे मला. माझं ही भोज्य बनण्याकरता कोण कोण तडपडले असतील, चटपटले असतील, सटपटले असतील, हे माझ्या ताटात मला दिसले ना, तेव्हाच माझ्या मनात परिवर्तन होईल, अन्यथा नाही परिवर्तन होणार. मी असं खातच जाईन आणि म्हणत जाईन मी सुखी व्हायला पाहिजे, समाधानी व्हायला पाहिजे. कसं होईन? माझं या थडग्यात मी किती समाधी केलेली आहेत, किती जनावरांची समाधी मी माझ्या ह्या पोट नावाच्या थडग्यात समाधी केलेली आहे. आणि ते काय स्वस्थ बसणार आहे का? नाही बसणार. ते सूड उगवणार सगळी. का? त्यांच्याकडे आज ताकद नाही. म्हणून एक शब्द आहे, देवो दुर्बल घातक हा. दुबळ्यांचाच घात करत असतो म्हणे. समाजात सुद्धा दुबळ्यांवरच अन्याय होत असतो. आणि आम्ही कधी खाण्याकरता वाघ शिव कधी आणलंय का? नाहीये. कोंबडी, बोकड, शेळी ज्याचा कोण विचारत नाही, दुबळे प्राणी आहेत, त्यांचाच उपयोग करतो. का? ते काय करू शकत नाही. आत्ता प्रतिकार शकतो, हा आत्ता नाही करणार, कधीतरी ते पुन्हा 1000 मुंग्या होऊन येतील आणि प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्या जेवणाच्या ताटाकडे नजर गेल्याबरोबर मला जर हा आठवला तर नक्की माझ्या जीवनात अहिंसा वृत्ती हळूहळू येईल, यायला पाहिजे. मी असंतुष्टी नावाची, अतृप्ती नावाची एक गुण जर धारण केले असेल, ती अतृप्ती मला कधीही सुख समाधान देणार नाही. अतृप्ती कशाला म्हणतात? काहीही मिळाले तरी सुद्धा समाधान नाही, अशी एक वृत्ती असते माणसांकडे. असं एक दुर्गुण आहे माणसांकडे. कितीही मिळाले, काहीही मिळाले, कुठेही मिळाले, कसंही मिळाले तरी त्यात समाधान नावाची चीज नाही. मिळाले एवढा खाऊया, एवढा सुखी राहूया आणि उद्या बघूया, ही नाही. एवढीच इथनं सुरू. कितीही मिळाले एवढेच का? मी घर जरी बांधलं, घराचं समाधान किती दिवस? लोक खूप प्रयास करून प्रयत्न करून घर बांधतात, माहितीये? खूप लोक घर बांधतात, घर बांधून पहा म्हणतात, महत्त प्रयासाने एक मोठं घर बांधतात. त्या घराचा सुख किती दिवस? 2 दिवस सुद्धा राहत नाही. का? गावात गल्लीत ह्याच्यापेक्षा घर मोठं दिसलं की खलास, त्या क्षणाला संपला, संपलाच आपला. का? असंतुष्टी, अतृप्ती.
कशानेही तृप्त नाही. अरे त्याच्या बरोबर माझ्या बरोबर त्याच्याशी मी तुलना का करावं? अतृप्तीचा अर्थच आहे की तुलना करणं. कोणाशी कशाशी तुलना करायचं. झाला तो गावात 1 नंबरचा श्रीमंत झाला, काय समाधान आहे? नाही. अदानीकडे एवढा आहे, अंबानीकडे एवढा आहे, मग माझं एवढंच का? होय बाबा, कोणाकडे किती असे नका, 3.5 फूटच लागते रुंदीला आणि लांबीला 6 फूटच लागते. त्याच्यापेक्षा आता समजा मी 400 खोल्यांचे घर बांधले म्हणून काय लोळतोय अख्खा घरात? नाही, मला झोपायला एक खाटच लागते. त्या खाटवरच झोपायला. जमिनीवर झोपणारी बरं, अजून इकडी तिकडी पाहिजे तिकडी वळू शकतात ते. त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग कुणीकडेही फिरवावं, कुठेही डोकं करता येईल, कुठेही पाय करता येईल. काठवाल्यांची तसा नाहीये, गादीवाल्यांचा तसा नाहीये. एक इंच सुद्धा बाहेर जाता येत नाही. पण समजतात काय, आमच्यासारखे कोण नाही. का? आम्ही काठ गादीवर आहोत म्हणजे इतरांपेक्षा फार श्रेष्ठ आहोत. मी म्हणतो भू कैलासवाले आहेत ना, जमीनवाले, त्यांच्यापेक्षा भारी कोण नाही. का? स्वातंत्र्य एवढं आहे. इथे स्वातंत्र्यच गमावलं ना आपण काठगादीच्या पायाखाली. आपलं स्वातंत्र्यच गेलं. जरा असं आडवं होईल नाही, जी आहे त्यातच बसायचं. म्हणजे एखादा कपडे शिवायचं आणि जाडी जास्त झाले तर तासून त्यात जायचं. अशी माझ्या मापाचा नाही आहे ते, पण त्याचा मापाचा मी बनेन. माझं 6.5 फूट जर असेल, माझ्यासारखा असेल तर लय हाल होते. अनेक लोकांच्या घरी जातो, वर डोकं लागते, खाली पाय लागते. मग तेव्हा ऍडजस्ट करायचा, पाय बेंड करूनच झोपायचं, सकाळपर्यंत झोपायचं तसा. का? 1 दिवस आहे, त्याला काय, आपण बोलायचं नाही कोणालाही. त्या घरातल्यांची सगळ्यांची उंची कमी आहे. आमच्यासारखे एखाद्या दरिद्रसं उंच असते म्हणून काय अख्खं घरचं हे बदलावं आणि जगाचा नक्षा बदलावा असं नाही ना. पण त्या दिवशी ऍडजस्ट व्हायचं. तात्पर्य आम्ही समजतो की ही ऐश आराम आहे. ऐश आराम नाही आहे, ती एक शिक्षा आहे आमच्याकरता. मानण्यावर आहे शेवटी. आपण पाहतो ना दुसऱ्यांची, पाहिल्याबरोबर आपला आनंद सर्रकन उतरते खाली, फार काळ टिकत नाही. याला म्हणतात अतृप्ती. मी पास झालो बाबा, जिल्ह्यात 1 नंबरला आलो, राज्यात 1 नंबरला आलेला समोर आल्यावर खलास, काय राहत नाही, संपलं. का? अरे तो राज्यात आलाय, मी तरी जिल्ह्यातच आलोय. मग राज्यातल्याचा आनंद किती वेळ? देशात 1 नंबरला आलेला त्याच्यावरही 1 आहे ना. अरे तो देशात 1 आलाय आणि मी राज्यात 1 नंबरचा आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा लहान झालो, मला नाही अनुभवता आला. आणि देशवाल्याचा तरी किती वेळ टिकणार? जगात 1 नंबर येणारे पण आहेत ना, त्यांच्या समोर तो लहानच ना. मग अशी तुलना करत गेलो तर आयुष्यात कधी सुखी होणार आहे का? ही जी आहे अतृप्ती, अतृप्ती ही आपण निर्माण करून घेतलेले गुण आहे, देवाने दिलेले नाहीये. म्हणून एक अभंग आहे, दारिद्र्याला 1 वेळची जेवणाची चिंता असते. अत्यंत दारिद्र्य माझ्या घरात असेल तर मला एकच चिंता रात्रंदिवस सतावत असते, उद्या जेवण मिळेल ना. 1 वेळचं जेवण मिळालं तरी बस बाबा. देवा, रात्रंदिवस प्रार्थना केला, मला जेवण मिळालं तरी बस. दारिद्र्याला 1 वेळची जेवणाची चिंता. देव कृपा केले, 1 वेळ नाही तुला 2 वेळची देतो, सुखी राहा. 1 वेळची अपेक्षा केला होता, 2 वेळचं जेवण दिला, सुखी झाला माणूस. देवा जेवण दिलास ठीक आहे, कपड्याचा काय? आधी त्याला चिंताच नव्हती कपड्याची, आता कपड्याची चिंता सुरू झाली. देव म्हणाली वर्षाला लागेल एवढं देतो, चल. महिन्याला नव्हे, वर्षाला लागेल एवढी कपडे दिली. का झालो का आपण समाधानी? होय, कपडे दिला, सगळे बरोबर झाला, तर राहायला काय? एखादा घर नको का आपल्याला? देव म्हटला महल बांधून देतो, मोठं भवन बांधून दिली. म्हणाला देवा घर दिलास हे ठीक आहे, पण जोडीला कोण आहे? म्हणाला हा,
एकटं राहून काय करू, एवढा मोठा ही आनंद आणि हे ऐश्वर मी एकटंच काय या घरात, जोडीला पाहिजे म्हणाल. मग एक नवरा दिली, बाई होती नवरा दिली. मी असं का म्हटलं, नेहमी काय सांगतात लोक, पुरुषांचीच सांगतात, बायको दिली म्हणतात. आपण नाही बाबा, आपण उलटा जायचा. एकटीच होती, नवरा दिली एक, दोघे झाले ना. आता तरी समाधान. देवा दिलास हो, पण एखादा हे नको का. लग्न झाल्याबरोबर पोरांची चिंता. देवाने समजा दिली एक मुलगी, काय समाधान आहे? मुलगी काय आपली आहे का ती? पराया घरची संपत्ती आहे. हो, आमच्या घरचं एक पाहिजे की लाता घालायला उद्या, आपले दात पाडायला नको का. त्यातही आनंद असते म्हणतात काही लोक, मजा असते म्हणतात, ते असंच पाहिजे म्हणतात. आणि मस्त गावातले 10 उदाहरण बघितले, त्यांना 4-4 आहेत, तरी सुद्धा म्हातारपणी एकही जवळ नाहीये, तरी पोरगा पाहिजे म्हणणारी मूर्ख कितीतरी पाहतो की नाही आपण. मला पुरुषांचं काही एवढं हे वाटत नाही, पण जेव्हा एक म्हातारी मला नात नको म्हणते ना, तिला तुरंत फासावर चढवायला पाहिजे असं वाटतंय मला त्या म्हातारीला. कारण ही मुलगी जेव्हा एका मुलीला जन्म देते, दिल्याबरोबरच तिला टोचायला जे सुरू करते ना म्हातारी, ती म्हातारीला मृत्यूदंडाची प्रयोजन करावं ताबडतोब, ते जास्त दिवस ठेवू नये. मुलगाच का झाला नाही आणि मुलगीलाच का जन्म दिली म्हणून तिला जर टोचायला सुरुवात केली, तर वेळ न दवडता त्यांना मृत्यूदंडाची व्यवस्था केली पाहिजे. पुरुषांनी केलं असतं तर आम्ही समजलो असतो, पण एका स्त्रीने स्त्री जन्माला नकार देणं किती महाअपराध आहे आणि किती महामूर्खता आहे त्यात. जे मिळेल ती प्रसाद आहे आमच्याकरता, हेही एक भावना आहे. जे मिळेल ही प्रसाद. आम्ही कोण बघितलेलं आहे का, कोण काय ठरवलंय का, नाहीये. ही भगवंताची कृपा आहे. जी असेल ती आमची, जी मिळेल ते आपल्याला देवाची प्रसाद आहे असं स्वीकारण्याऐवजी आणि असंच का झालं तसंच का झालं. आणि अनेक लोकांनी जन्माला आलेल्या बाळाची गळा दाबलेली उदाहरण मी बघितलं. आणि मुलीला जन्म द्यावा लागला म्हणून तिची आईने गळपास लावून घेतलेली उदाहरण आपण रोज पाहतो. का? सासरीतल्या लोकांनी मुलगीलाच का जन्म दिली, तिचं काय अपराध आहे का? 9 महिने पोटात ठेवून तिच्याकरता सर्व पथ्य पाळून जन्माला घातली का? महापराध आहे. हे का समजत नाही आम्ही लोक. आणि एवढी क्रूर कसं बनतो आपण, एवढी हिंस्र पशुसारखं कसं बनतो आपण घरातली माणसं. आणि आमची प्रीती, प्रेम, दया, माया हे सगळे कुठे आटतात त्या क्षणाला. माणूस किती स्वार्थी बनावं, किती स्वार्थी बनावं. आणि सगळे माझ्या म्हणण्याप्रमाणेच जग चालायला पाहिजे, देव सुद्धा माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागायला पाहिजे. किती आपली घोर अपराध आहे. निसर्ग सगळे माझ्या म्हणण्याप्रमाणेच चालायला पाहिजे. मग मी सुखी कधी होईन का? आणि अशी गुण माझ्या मनात जर घर करून राहिले असतील तर कधी होईन का मी? नाही ना, नाही होऊ शकणार. आपण कधी नाही होऊ शकणार. मी तृप्त कधी होणार? तृप्ती काय बाहेरून कोण देणार आहे आम्हाला? तृप्ती असं काय बाजारात जाऊन विकत मिळणार आहे का? आम्ही काय म्हणतो, पैसे मिळाल्याने तृप्ती होईल. पैसे मिळाले नाही तृप्त झाला. आस्ती वाढवल्याने तृप्ती येईल, नाही मिळालं. नाही अधिक विद्या आणि प्रशस्ती मिळाल्याने तृप्ती येईल, काय मिळाले का अजून? नाही आहे ना. एक प्रशस्तीवाल्या दुसऱ्या प्रशस्तीवाल्याची निंदा करत असतो. तुम्ही बघा ना, हे प्रशस्तीवाले आहेत की ना, एक विद्वान दुसऱ्या विद्वानांची निंदा करत असतो. त्याला काय गाढव कळत नाही म्हणतोय. एक म्हणतोय रेडा, त्याला काय कळतोय. 2 विद्वान एकत्र आले का? विद्वत्तेने तृप्ती येणार आहे का? नाही आहे. हे दोघेही एकमेकांची निंदा करतात. मग हुशार होते आपल्यासारखे भक्त लोक, दोघांनाही गावात बोलवले. एक म्हणाला गाढव, त्याला काय कळते म्हणाला. दुसरा म्हणाला आहे रेडा आहे, त्याला काय कळते म्हणाला. जेवणाची वेळ झाली, एकाला कडबा आणले, एकाला चिपड आणली.
जो गाढव म्हटला होता त्याच्यासमोर चिपाडा टाकले. गाढव म्हटला होता त्याला चिपाडा टाकले आणि रेडा म्हटला होता त्याला कडबा टाकले. का म्हणाले? का हे रेडा आहे आणि हे गाढव आहे म्हणाले. काय समाधान भेटणार आहे का? कुठल्या प्रशस्तीने आज कोणपर्यंत कोण समाधानी झालेत का? काही लोक खूप हव्यासी असतात बाबा, ही पुरस्कार मिळावं, ती पुरस्कार मिळावं. एक पुरस्कार मिळाले की दुसऱ्याच्या मागे लागले. हा, ह्याच्यापेक्षा ते मोठे आहेत. आपल्यातले काय, आमच्यासारखे साधू सुद्धा त्याच्यासारखे साठी अगदी काय म्हणतात ना, सगळी पळतच सुटलेले असतात. यांनाही पुरस्कार पाहिजे. हे साधू सगळे नको म्हणून आले, काहीच नको म्हणून साधू झाले आणि इथे आल्यावर सुरू करते पुरस्कार पाहिजे, यालाही प्रशस्ती पाहिजे. हा, माझी शिफारस करा जरासा. याची शिफारस फक्त देवादारी जाण्यासाठीच करावं. कुठल्या साधूला असं वाटत असेल ना, त्या साधूला फक्त देवादारी जाण्यासाठी शिफारस करावं. अरे साधुत्वच नष्ट केलास ना, साधुत्वच नष्ट केला. साधुत्व काय? निरपेक्षता, निरिच्छा, निरहंभाव. निरहंकार, या साधुत्वाची लक्षणं आहेत. मग त्यालाच तिलांजली देणार असशील तर कोणाला भारतरत्न पाहिजे, कोणाला नोबेल पाहिजे आणि कोणाला काय पाहिजे. काय आता साधूच इतके नमुन्याचे झाले नाही, हेही तृप्त नाही. आता जगाला कसं तृप्ती देणार, समाधान देणार? हे साधू सत्पुरुष समाधान देतील. होय, साधू समाधानी नाहीये, तेही असा पुरस्काराच्या मागे फिरते, ते काहीतरी मिळवण्याच्या मागे चाललंय, मोठं होण्याच्या मागे लागलेले. त्यालाही अजून मोठं व्हावं असं वाटतं. साधूला कशात मोठं व्हायचंय? आणि दिवसभर प्रवचन कीर्तन करणार. लहानपण देगा देवा. खुर्ची जर कम दर्जाची ठेवली असतील तर बघा तुम्ही त्याचा. हा, एकाला मस्तपैकी ठेवला, एकाला साधा प्लास्टिक खुर्ची ठेवलेली आहे आणि त्याच्यावरच बसवायचं त्यांना. मग मगाशी प्रवचन काय केला होता? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आत्ता लहान खुर्ची दिली तर हे मी एवढा मोठा विद्वान आणि ही खुर्ची दिलाय. मोठमोठे तुम्ही बघा, साधू नव्हे, समाजातली जी प्रतिष्ठित म्हणवतो ना, म्हणवणाऱ्यांमध्ये समाधान नसतो, तृप्ती नसते. एक झाले की दुसऱ्यांचे मागे, दुसरं झाले की तिसऱ्याचे मागे. घर झाले की बायको पाहिजे म्हणतो, बायको झाली की नवरा पाहिजे म्हणतो, नवरा झाले की मुलं पाहिजे, मुलं झाले की त्यात मुलगा पाहिजे. झाले बाबा, मुलगाही दिली मुलगीही दिली, काय झालं समाधान? हे सगळे दिला ठीक आहे हो, पुढच्या पिढीसाठी जरा द्या ना. तेही दिलं. दिल्यानंतर आता काय म्हणून ठेवलायस देवा? आमच्या मनासारखं काय होत नाही, आता घेऊन जा म्हणतोय. त्यातही समाधान नाहीये. आता जायचे बेतात आहेत का? कशातही समाधान नाही भेटलं. आयुष्य सगळे ह्यातच गेला, शोधण्यातच, कशातही नाही भेटलं. आणि मानणाऱ्यांना जे मिळालेले, जेवढं मिळालेले त्यात समाधान, जेवढा आहे तेवढा पूर्ण समाधान अनुभवावं, उपभोगावं. उपभोगल्यानंतर पुढचा विचार करावं. आणि सगळी घेऊनच मी समाधानी होईन असं कधी होत नसतो. ज्या क्षणाला जेवढा प्राप्त आहे त्याचा पूर्ण उपभोग घ्यावं, आनंदी राहावं. तेवढा क्षण तेवढा अवधी ना, पुढच्या मिळेपर्यंत प्रयत्नशील राहावं, पुढच्या मिळेपर्यंत ह्यातला स्वाद घेत राहावं. जेवणाची पंगत बसलेली, लाडू वाढणारी लाडू वाढत आले. एक एकच वाढत होते, ते दोन वाढत नव्हते. बुंदीची लाडू होती, एक एकच वाढत आले. एक हुशार होता, म्हणाला एक काय दोन घ्यायचा म्हणाला. आणि एक वाढत गेला. वाढत गेल्यावर पटकन उचलला, पाठीमागे ठेवला आणि त्याला हाक मारला, हो इथे वाढलेलं नाही, वाडा म्हणाला. इथे ताट खाली होते ना, लाडू दिसला नाही. आणि तो वाढायला आला, येईपर्यंत त्याच्या ताटातली, त्याच्या बुट्टीतली संपले. अहो संपले म्हणाला. संपले तर ही तरी घेऊया म्हटलं, तोपर्यंत कुत्रं नेलेली. गेलं, तेही गेलं, हेही गेलं. ही आमच्या अतृप्त लोकांची अवस्था आहे. आता ती तरी खाऊया म्हटलं, ती कुत्रं नेलेली केव्हा. ही जेव्हा ठेवला तेही वाटच बघत होती पाठीमागे.
ही सगळी माणसंच खातात आणि आपल्या वाटणीला काय, एक तरी पुण्यवान माणूस भेटला म्हणाला, मला ठेवला पाठीमागे, गेला कुत्र्याने. आता हेही नाही आणि तेही नाही. आणि आपल्याला ही कथा ऐकून खूप लोकांना हसू आला, पण आम्ही सगळी ह्यातलीच आहोत, सगळी मंडळी ह्यातलीच आहोत.